एक्झामचं जे आहे ना वादळ असं जवळ आलं का जे आहे चक्रीवादळात जसं सेंटरला शांत पट्टा असते ना, शांत तुम्ही सेंटरला थांबा आणि त्यामध्ये रिव्हिजन सुरू करा. रिव्हिजनला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ह्या जे राज्यसेवा UPSC या एक्झाम जे असतात ना, करंट ओरिएंटेड जे पॉइंट न्यूज मध्ये आहे, ज्यामुळे काहीतरी असं आउट ऑफ द बॉक्स झालं, कंट्रोवर्सी झाल्या, फर्स्ट टाइम काहीतरी असं झालं, ते पॉइंट घ्या आणि ते स्टॅटिक पॉइंट मध्ये, म्हणजे पॉलिटीचं पुस्तक उघडायचं, इकडे चालू घडामोड ठेवायचं, दोघांचं इंटरसेक्शन जिथं जिथं होते त्या गोष्टीवर काय करा, ब्रेनस्टॉर्मिंग करा, त्याचा अभ्यास काय करा, मास्टर करा, त्याच्या बारीक नोट्स काढून ठेवा. म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आहे, जी गोष्ट एकदम वेगळी काहीतरी ऍड झालेली आहे ती गोष्ट लिहून ठेवा. इकॉनॉमीमध्ये एखादी पंचवार्षिक योजनेबद्दल असेल किंवा एखादी स्कीम असेल, आउटस्टँडिंग गोष्ट त्यामध्ये ऍड झाली, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. का अशाच गोष्टी काय असतात, ब्रेनस्टॉर्मिंग करून त्यांना रिवाइज करायच्या असतात. आणि करंट अफेअरची रिव्हिजन 1 ते 1.5 महिना अगोदर परीक्षेच्या काय झाली पाहिजे, सुरू झाली पाहिजे. आणि त्यामध्ये दोघांचं इंटरसेक्शन जिथं होतं, करंट अफेअर आणि स्टॅटिक, इथं काय करा, सर्वात जास्त भर द्या.